चिंतन आणि बुद्धीचा प्रभाव वाढतो. ज्ञानानं मनाचा स्वभाव थांबतो आपल्या अध्ययनानं आणि देहभाव बाजूला जातो तुमच्या नित्य श्रवणानं. मुक्तीचा प्रसंग येतो आपल्या आयुष्यात. हे कल्याण म्हणतात वेदामध्ये. जीव बद्ध आहे म्हणजे वासनेत आहे, देहात आहे आणि विकारात आहे. ही बद्धता पुसण्यासाठी आणि स्वतः जाणण्यासाठी ज्ञानाची आणि संतांची नितांत गरज आहे. ते संत ज्ञानोबा काय सांगतात, 18व्या कळसामध्ये जो साधक आपल्या पदावर येतो आणि आपलं ब्रह्मपद बघतो तेव्हा माऊली त्यांचं मनोगत पूर्ण होतं आणि माऊली आनंदी होतात. त्यांची इच्छा पूर्ण होती साधकाकडनं की ज्यांना जे पाहिजे त्यांना लिहिलं. बोधामध्ये ती ओवी आली आणि त्या ओवी आत हृदयात गेली आणि साधकाची दिवाळी झाली. ही तर इच्छा माऊलीने केली म्हणून माऊली आनंदी होतात, जे साधक साध्यापर्यंत जातात. हे मनोगत माऊलीच आहे. साधना श्रवणाची, प्रतीती आत्मत्वाची, प्राप्ती अभेदाची आणि स्थिती आनंदाची ही मनोगत माऊलीच आहे. प्रत्येक जीव हा साध्याकडे जावा, स्वतःच्या मूळ स्वरूपाला पाहावं आणि त्या स्थानी बुद्धीनं राहावं, बाहेर देहाकडनं यावं, तिथे तद्रूप व्हावं. ही ज्ञानाची रीती आहे, बोधाची पद्धती आहे, ही संतांच्या कृपेची स्थिती आहे. ही खरी आत्मस्थिती आहे की बुद्धीनं आपल्या पदावर राहावं, नो की देहावर यावं. कारण देहाकडे आले की दुःख आहे आणि दुःख त्या जीवाला नको. म्हणून माऊलींना वाटतं की सगळे जीव आनंदात राहावे आणि सुखाला भोगावं आणि दुःखातून मनानं भिन्न व्हावं, त्याला अद्वैत म्हणावं. हे माऊलीचं मनोगत आपण श्रवणानं पूर्ण करावं. मध्ये साध्यापर्यंत जाण्यासाठी काय बोधाचं मार्गदर्शन केलं आणि साधकाला सिद्धता दिली. हे मनोगत पूर्ण झालं आणि सिद्ध साधक सिद्ध झाला म्हणजे सिद्ध भेट कळालं. म्हणून 84 सिद्धाचा सिद्ध भेट मिळा. म्हणून साधना ज्ञानाची, प्राप्ती सुखाची, अनुभूती आत्मत्वाची आणि निवृत्ती देहबुद्धीची, जडाची. निवृत्ती होती ज्ञानानं देहबुद्धीची, ह्या जडाची. इथून मन भिन्न होतं, आत्म्याशी एकरूप होतं, आनंदाला सुरुवात होती, दुःखाची निवृत्ती होती आणि सोलासोची ओळख होती. ससंवेद्या पहिला शब्द आणि शेवटचा अध्याय एकत्र आला. अर्जुन न राहता त्या बोधात निमग्न होऊन आत्मरूप झाला आणि त्या निमग्न झाल्यानंतर बोधातून मी माझे गुरु कसे तर आत्मबोध कसा असतो आणि बुद्धीला आत्मालिंगन दिल्यानंतर सुखाची अनुभूती कशी असते आणि हे मला सुखाची अनुभूती माझे सद्गुरुनाथानं दिली आणि त्या गुरुचं वर्णन शब्दानं केलं तर ते उन झालं. हे सांगायचं होतं माऊलीला. पुढे हा विषय आहे तुम्हाला असे सांगून टाकला की जेव्हा 17 अध्यायामध्ये अर्जुन परिपूर्ण बोधामध्ये आले, निमग्न झाले आणि युद्धाला आरंभ झाला, अधर्माचा नाश झाला, साध्यापर्यंत अर्जुन थांबला, देहाभावाचा नाश केला. हे गुरुनं सगळं केलं आणि त्या गुरुच्या वर्णनाची वेळ आली तर कसं वर्णन करावं अर्जुन भांबावला. म्हणून जय जय सद्गुरु 10 ओळीमध्ये सुंदर केलंय. जय जय देव सकळ विगत विषय वत्सल कलित काळ कौतूहल कलातीत. याचं वर्णन सांगायला वाणी नाही आमच्याकडे. विगत विषय वत्सल, विषयाची संबंध वासना आणि विषयाचं स्मरण संपला. कलातीत कलित काळ कौतूहल कलातीत.
काल पण समोर येत नाही आणि काल उरतच नाही, कारण सगळा तोच आहे, तो मीच आहे, कुठं काल आहे. जिथं जगताचाच अभाव सिद्ध झाला तर जगताच्या दृष्टीने काल आहे, भूत भविष्य वर्तमान. जगतच नाही तर काल कुठला? तुम्ही स्वीकारलं बुद्धीनं, तेव्हा दोष आहे तिचा विद्येचा, संभ्रमय मनाचा, घोटाळा आहे बुद्धीचा. कारण की जगत आहे म्हणती, कारण जगत नसतच, भ्रमान वाचतच. ज्या रज्जूवर सर्प दिसतो, अंधार असतो, लाईट लावल्यावर दोरी दिसती, तसं ज्ञानाची लाईट आले की ब्रह्मस्थिती प्रगटते. मग दोरीवर सर्प का वाचला? तर अंधारामुळं. ब्रह्मचैतन्य व्यापक सत्तेवर जगत का भासलं? अज्ञानामुळं. आणि आत्मस्वरूपावर देह का भासला? तुमच्या अविद्येमुळं. रामकृष्ण हरिताई, साष्टांग नमस्कार. आणि या चिंतनामध्ये निमग्न असणारी बुद्धी कधी व्यवहार तिला कळत नाही, आणि ती देहाला पण शिवत नाही. कारण ती देहाला शिवायला उरत नाही, कारण ही सिद्धता संतांना दिली, गुरुची कृपा झाली, बुद्धी स्वच्छ झाली, परमात्म्यात विलीन केली, ती ब्रह्मस्थितीत स्वतः अंतःकरणामध्ये साधकानं भोगली, वृत्तीविना भोगली, ते स्थितीत त्यागली, अनुभूती प्रगटली, महात्म्याने ही दशा आणून दिली. म्हणून जय जय श्री गुरु, जयकार आहे तुमचा. 10 ओव्या दिल्यात गुरूंना, 10. आणि नंतर विशाल आरंभ झालाय. जय जय देव निष्फळ स्फुरदवन्नानंद बहळ नित्य निरस्ताखिल मुखमळ मूळभूत. त्याचा अभ्यास करून सांगाल तुम्हाला. माझा विषय सुटलेला नाही, हा खूप सखोले आणि अभ्यासा वेळ नाहीये. तुम्हाला जसं जमलं तिथं पण सांगितलं, कालही सांगितलं, अजूनही सांगाल. पण त्याचा विषय लिहून आशय काढून तुम्हाला देईल, माझं कर्तव्य आहे. वर्णनामध्ये शब्द कसा पुरा पडतो, वर्णन कसं बाजूला जातं, आणि सद्गुरूच्या वर्णनाला वाणी कशी लुळी पडती, शब्द कसा कमी पडतो. वर्णन कसं करावं तुमचं? वर्णन तर करायची इच्छा आहे, पण वर्णनाला काहीच नाही. एखाद्या झोपडीत जर राजा आला, बसायला काय द्यावं त्याला? खायचा तर विषय नाहीच, बाजूलाच गेला. बसायलाच काही नाही त्याला. समजलं? सद्गुरुनाथाचं वर्णनासाठी वापरल्या. आणि 10 ओवीनंतर जय जयकार असो. आता त्यांच्या जय जयकार नंतर त्यांच्या वर्णनासाठी आता 18व्या अध्यायाच्या ओवीला आरंभ झाला. माझ्या गुरुचं मला वर्णन करायचंय, आणि वर्णन करून मला शांत व्हायचे. कारण ज्यानं मला त्या कालाच्या पलीकडे कला अतीत, अशा गुरुला मी काय देऊ? त्याचं वर्णन कसं करू? त्याला हृदयात कसं धरू? त्यांचे स्मरण कसं करू? आणि त्यांच्या चरणावर नतमस्तक हे मस्तक कसं धरू? त्यांना काय दिलं नाही मला? ही अवस्था देणारी माझे गुरु आहेत, आनंदात नेणारे गुरु आहेत. आणि आनंद असा आहे की न संपणारा, विलोभनीय, सुंदर, अखंड एक. आणि त्या आनंदाला मी भोगतोय. बुद्धी आनंदामध्ये विलीन आहे, देहाच्या संबंधारहित आहे, विषयाला सोडलेली आहे, आणि निर्विशेष भगवंत आहे. आणि त्याला विशेषण कोणतं लावू? गुरुचं वर्णन कसं करू? आणि वर्णन केल्याशिवाय तर मला शांत वाटत नाही, आणि गुरुला तर शब्द कोणता मला वर्णनाला भेटत नाही. मी काय करू? हा भाव आहे या ओवीमध्ये. माझ्या गुरुची उतराई कशी हो? माझ्या गुरुचा उपकार कसा फेडू? त्याचं वर्णन तरी कसं करू?
जो आनंद मला दिला, परमानंद मी झालो, स्वानंदात मी गेलो, आनंदाशी एकरूप झालो, त्या आनंदाला प्राप्तिकला माझी सद्गुरुनाथ कारणीभूत आहेत. त्याला प्राण कसा व्हावो, त्यांच्या पायावर जीव भाव कसा ठेवू, आणि त्याला बुद्धीनं आलिंगन कसं देऊ. माझ्याकडे शब्द नाही. ते ही वाणी माऊलीची आहे, ही स्थिती अंतःकरणाची आहे, हा बोध वेदाचा आहे, ही अनुभूती हृदयाची आहे, प्राप्ती आनंदाची आहे, स्थिती ऐक्याची आहे आणि निवृत्ती द्वैताची आहे. त्या परमात्मा परमपदाला सद्गुरुनाथाला मी काय बोलू आणि कसे उतराई होऊ, कशी स्तुती करू, काय विशेषण लावू. आमचे माऊली भांबावून गेले. आमचं मनोगत मधला हा जो भाव आहे तो सुगंध कमळाचा, ज्ञानाचा सुगंध आहे. ही माऊलीच्या हृदयातला भाव आहे की जो साधकानं सिद्ध दशेतल्या महात्म्याचं वर्णन कसं करावं, त्यांचा आदर्श कसा ठेवावा, निरूपण त्याचं वर्ण स्तुतीनं त्याचा कसा आनंद घ्यावा. पण स्तुतीला शब्द नाही, वर्णनाला वाणी नाही, त्याचं वर्णन करायला मन तयार नाही. कारण त्या मनाला स्तुतीकडं साधताच येत नाही, करताच येत नाही. कारण जगावून त्याचं सौंदर्य खूप मोठं आहे. त्याला शब्द नाहीत माझ्या गुरुनाथाला. मग ते निर्विशेषण आहेत, त्याला विशेषण कसं लावू. तर सर्वांच्या हृदया गांभीर्य त्यांचं वर्णन करणं म्हणजे हृदयाच्या अंत सर्वांच्या हृदय कमलामध्ये विराजित असलेले माझे प्रभू, माझे सद्गुरु, त्याचा एक कमलाचा कंद आहे, हे स्वानंद आहे, हे परमानंद आहे. त्या आनंदाचं वर्णन कसं करू. मी फक्त भोगलाय, वर्णनाला मी योग्य नाहीये, वर्णन करताच येत नाहीये. हा गाभा 18 वाद्याचा तुम्हाला सांगितला माऊलींना. मी नाही कदापि नाही. शास्त्राचं भंडार म्हणजे 18 वाद्याचा कळस अध्याय. सर्व वेदाचा सार म्हणजे ही माऊलीच्या हृदयातलं मनोगत ओवीच्याद्वारे जगाला प्रसाद म्हणून वाटलेले आमचे माऊली, वाटणारे म्हणजे आनंदाला वाटणारे आमचे माऊली आहेत, दुःखाला घोटणारे आमचे माऊली आहेत, देहभावाला बंद करणारे आमची ओवी आहे, आणि आत्मसिद्धी करून देणारे आमचं ज्ञान आहे. आणि त्यात तेव्हा त्या आत्मत्वाची त्या बुद्धीला जाणे आमचे गुरु महान आहेत. त्यांचं वर्णन मी काय करू आणि कसं करू आणि किती करू, काय करू, कसं करू, किती करू, कधी करू, काय करू. तुका म्हणे देवा, चिंतन हे तुझी खरी सेवा. खरी सेवा चिंतनात राहायचं, चिद्रूप बनायचं, अनुवादात यायचं, देहभावातून निघायचं, गुरुचा अनुवाद वापस करून द्यायचा, आणि मला काय कळालं हे समजून उमजून घ्यायचं, आणि गुरुच्या पदरात बोधाला द्यायचं. मी काय कळालं त्यांच्या पदरात टाकायचं. गुरुला आनंदाला पारावार नाही, हीच खरी सेवा आहे. अष्टांग दंडवत गुरु माऊली. सध्याला 10 ओव्यामध्ये मी कमी पडले. आपण नंतर एक ओळ घेऊ, सुलभ करून सांगू. शब्द त्या बुद्धीला जो भाव उत्पन्न करतो तिथं बुद्धी आमची कमी पडते. म्हणून फक्त जय जय देव निर्मळ निज जनाखिल मंगळ जन्मजराद जाळ प्रभंजन. माझे गुरु मंगलकारी आहेत. जन्मजराद जाळ प्रभंजन, जन्म आणि मृत्यूचा विध्वंस करणारे, नाश करणारे. जन्मजराद जाळ प्रभंजन, विध्वंस, जन्म आणि मृत्यूला विध्वंस करून आम्हाला अमर करणारे आहेत. मृत्यूला बंद करून, जन्माचा अभाव करून, जीवाला संजीवन करून, आत्मबोध हृदयात भरून त्या साधकाला सिद्ध दशा देणारे आमचे गुरु आहेत. त्यांचा जय जयकार असो. गुरु आहेत, ह्यांना मला हे केलं, ह्यांना मला ते केलं. एखादी मुलगी म्हणती माझ्या आवडल्यानं किती कष्ट करून मला ह्या घरात दिलं. मी सांगू शकत नाही माझ्या बाबाचं वर्णन. मला ह्या पदावर दिलं, माझे बाबा काय होते आणि मला कुठं बसवलं. माझ्या बाबामुळे मी ह्या घरात आहे. हे ज्या बाईला कळतं, ज्या लेकीला समजतं, ती खरी पुत्र बाबाची असते आणि खरा बाप तिथं असतो. ते दोघं एक पवित्र असतात. ते नातं स्वच्छ सुंदर असतं, त्याला शब्द नसतं.
ज्यावर बसवतो तसेच सिद्ध महात्मे साधकाला ब्रह्मस्वरूपाच्या आसनावर बसवतात. सेम टू सेम. हे पण बाप आणि हे पण बाप. म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू अवतार तुम्हा धराया कारणे उद्धराया जन जड जीव. तुमचा अवतार जड जीवाच्या उद्धारासाठी आहे. म्हणून तुम्हाला काय वैभव भोगायला मिळतं ते तुमचा पैशानं न नात्यानं न जगानं न विषयानं न सोन्यानं हे भेटत नसतं. हे तुम्हाला कळत नसतं म्हणून बोलावं लागतं. नाहीतर बोलायची गरज नाही आम्हाला. बाहेर काय यावं आम्ही शब्दाकडे फालतू गोष्टीकडे असल्या नाही. त्या आनंदात मग्न झालेली बुद्धी बाकीच्या संसाराची बडबड कशाला करा. जर आत्मचिंतनाचा शब्द माहित नाही तर बाकीची बडबड करतो आणि कथेचा आधार घेतो आणि द्वैतात येतो, बहिरंगात जातो, जगाला तेच देतो. तो आमचा विषय नाही. आमचा अद्वैताचा रंग आहे, आमचा परमात्म्याचा संग आहे, आमचा अविद्येचा भंग आहे. म्हणून आम्हाला बहिरंगाची नशा नाहीच आहे. आम्हाला ज्ञानाची दिशा आहे, आम्हाला सस्वरूपाची आशा आहे. आम्हाला जगत अत्यंत अभावात बघायचंय, त्याचा निश्चय करायचा आहे. ते नाही हे सिद्ध करायचे आणि तोच आहे हे अनुभवायचे. त्याला महात्मा म्हणायचंय. नामदेव पायरीशी येतो आणि मग आज गाभाऱ्यात पांडुरंग आहे. कळालं? देवाचं दर्शन आहे आणि मग पांडुरंगाचं मिलन आहे बुद्धीशी. आत्मदर्शन आहे. परब्रह्म आहे पांडुरंग. मग पांडुरंग बुद्धीशी एक होतात. पण जेव्हा संताकडे जेव्हा साधक जातो तर धन्य होतो. अज्ञान तिथं सोडून देतो. देव भावाला तिलांजली टाकतो आणि नामाला सुरुवात होऊन नामदेव भक्तीमध्ये एक होतात. आणि भक्तीनंतर त्या गाभाऱ्यात ज्ञानाकडे तो जीवात्मा जातो आणि तो परमुक्त होतो. परब्रह्म विटेवरचा पांडुरंग सावळा त्या साधकाला आत घेतो. तेव्हा त्या परब्रह्माचं बुद्धीशी ऐक्य होतं. ती एकादशी सफल झाली. बुद्धीने पांडुरंगाला परब्रह्माला मिठी दिली. तुळस तू कोण आहेस? आत आहेस. तू कसा आहेस? व्यापक आहेस. तू कसा आहेस? बुद्धीत आहेस. तू बुद्धीला आधार बी आहेस, आनंदाचा सागर बी आहेस. तू चित्तामध्ये एकरूप बी आहेस. तू आनंदाला अंकुरित करणारा विठेवर उभा टाकलेला सावळा बी आहेस. सगळा तूच आहेस. माझ्या आत पण तूच आहेस आणि समोर पण तूच आहेस. मग दोन कोण आहे? हा द्वैत भाव आहे आणि अद्वैताचं तुझं रूप आहे. म्हणून तुला परब्रह्म नाव दिलंय. तू परब्रह्म आहेस पांडुरंगा. पंढरीनाथा चरण मी आलो आता. माझा तू माय बाप आहे भक्ताचा. तो वाट बघतो आणि मुक्ती हातात देतो. भक्ती हृदयात उगम पावती आणि बुद्धी ज्ञानात विगरून जाती. ही परब्रह्माची स्थिती, ही सावळ्याची शक्ती आहे. तो विठेवर आहे, हृदयाच्या समोर बी आहे आणि तो नित्य बी आहे. त्याचा संबंध बी आहे, त्याचा स्पर्श बी अनुभवला. ते परब्रह्म आहे. ते सावळ गोजन रूप आहे. ते तुम्हाला बघण्यासाठी प्रगट झाले, पण ते आत अनुभवाला संतांना ओवीतून तुम्हाला ते पांडुरंगाचं दर्शन आतच करून दिले. हे मनोगत पंढरीनाथाचं आज तुमच्या पदरात टाकले. बस बाकी काय कळत असलेल्या परमात्म्याचं, तुळशीचा हार घातलेल्या आकाराचं, दोन्ही चरण सम असलेल्या पावलाचं, म्हणून समजन दृष्टी विटेवरी साजरी. ज्याची दृष्टी सम आहे म्हणजे जीव आणि शिव सारखेच आहे, भिन्न नाही. म्हणून समजन दृष्टी विटेवरी साजरी. तेथे माझी हरिवृत्ती राहो. माझा पांडुरंग विटेवर आहे तर हृदयाच्या
चौकटीवर आहे अंतःकरणाच्या. तेथे माझी हरिवृत्ती राहो, म्हणजे देहावर न येवो, आत जावो, आत्माकार व्हावो, त्याला म्हणतात पांडुरंगाचं दर्शन. समचरण दृष्टी विटेवरी साधू, तेथे माझी हरिवृत्ती राहो, अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा, ब्रह्मादिक पदी दुःखाची शिराणी, तेथे दुश्चिंत धनी घडो देशी, तुका म्हणे अम्मा करणे जे वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. पांडुरंगाला बोलतात तुकोबा, पांडुरंगा विठ्ठला हे सावळ्या सांगू, बोल ना विठ्ठला, बोल ना तुकोबा, बोला. तुका म्हणे कळणे आम्हा वर्मा, जे जे कर्म धर्म नाशिवंत. हे सगळं नश्वर आहे देवा, तुझ्या विना काहीच खरं नाही. आणि तू आम्हाला कळत नाहीस, बुद्धीला तू मिळत नाहीस, देहभाव जळत नाही, आणि कर्म धर्मामध्ये अडकल्यावर तुझी प्राप्ती नाही. तुझं वर्म ज्ञानाने, तुझा धर्म भक्तीने, तुझी प्राप्ती ज्ञानाने, तुझी अनुभूती ओवीने, तुझा आनंद वेदाने. वर्णन केलं. कुणी केलं? माऊलीने केलं. कशा करता केलं? तिच्या माऊलीच्या बोधानं बुद्धीची बद्धता गेली. ज्या माऊलीच्या ओवीनं संकल्पातून मन बाहेर आहे, ज्या माऊलीच्या उपदेशानं या जडाला समाप्त केलं. असा उपदेश आम्ही गुरुच्या मुखातून ऐकला, म्हणून त्यांचा जय जयकार असो. समजला? निरूपण करून देते. एक एकायसे 18व्या अध्यायाच्या 11वा ओवीला आरंभ केला. 10 ओवीमध्ये सद्गुरुनाथाच्या स्तुतीनं माऊलीने समारंभ केला. माऊलींचा, ज्या माऊलीनं ज्या निवृत्तीनाथाकडून जे बोध 18 अध्यायापर्यंत घेतला, आणि त्या ठिकाणी जो आनंद त्यांना भोगला आणि जगाला पण वाटला, आणि त्या आनंदाच्या भोगाबद्दल एक गुरुचं वर्णन करावं, त्यांच्या ऋणातून थोडस हलकं मन करावं, म्हणून त्यांना 10 वया खर्च केल्या आणि 11व्या मध्ये विचार आरंभ झाला. तो आरंभ कसा आहे आपण बघू. एकाय एक ऐसे नाना परिभाषावशे, स्तोत्र करू तुझोद्देश निर्विशेषा. भगवंत ज्ञानोबा आहे. काय म्हणतात? देवा सद्गुरुनाथा, तुमची स्तुती करावा आता मनात इच्छा झाली. तुमची स्तुती कशी करावी आता? तुम्ही तर निर्विशेष आहे, तुम्हाला विशेषण कोणतं लागल? विशेषण म्हणजे तुमचं स्तुती करायला कोणते शब्द घेऊ, कोणत्या शब्दाची सुमनाची माला तुमच्या गळ्यात घालू, कोणत्या शब्दानं तुमच्या उपकारातून मी उतराई होऊ. तुमच्या स्तुतीला योग्य कोणता शब्द आहे? कारण शब्दानं तुमची स्तुती होत नाही, कारण तुम्ही निर्विशेष आहेत. आणि निर्विशेषण म्हणजे शब्द तिथं पोहोचत नाही, कारण शब्द अविद्या कार्य आहेत आणि तुम्ही अविद्येतून भिन्न आहे. तर स्तुती कशी करू? एक मनामध्ये खूप इच्छा आहे की तुमचंच वर्णन करावं, तुमची स्तुती करावी. कशी करू? करताच येत नाही, पण करा वाटेल. काय करू मी? असा हृदयातला भाव माऊलीनं ओवीच्या द्वारे प्रगट केला. ओवी म्हणते त्याला. सुंदर म्हणतो. जेव्हा एक एक हृदयाला टच होती, तेव्हा सिद्ध दशा अनंत अनंत कमळाच्या पाकळ्यासारखं फुलून फुल पूर्ण होतं कमळाचं. सुंदर होतं कमळाचं फुल, कारण ती जगतातली विष्णूची लक्ष्मी त्या फुलात आहे. पण ज्ञान लक्ष्मी साधूच्या हृदयातल्या बोधाच्या फुलात आहे. रामकृष्ण. आनंदाचा सुगंध घेऊन बाहेर आले.
साष्टांग सद्गुरु माऊली. लक्ष्मीचा वास आहे आता त्या कमळामध्ये. ह्या कमळामध्ये विष्णूची लक्ष्मी वास करती आणि हातातून धन सोडती. आसनावर बसलेली विष्णूची पत्नी श्री लक्ष्मी आदिशक्ती, ती तुमच्या पुण्यानं तुम्हाला सुखाचं धनाचं भांडार उघड करते. पण ज्ञानाचा भांडार म्हणजे सद्गुरुनाथ हे लक्ष्मी रूपाना एक एक पाकड्या म्हणजे उगम पावतो हृदयामध्ये. आणि जेव्हा ते पूर्ण फुल विकसित होतं ज्ञानाचं, तर स्वानंद होतो त्या कमळाचा. त्या कमळातून स्वानंदाचा सुगंध येतो आणि साधक त्या सुगंधात दरवळून मग्न होतो. तेव्हा तो बोध हृदयात पसरल्या जातो आणि बुद्धी ब्रह्म कमळामध्ये एकरूप होती. ती देहात यायला पुन्हा माग फिरत नाही, कारण ती उरत नाही. पूर्वीच्या ज्ञानातून, संतांच्या कृपेतून, वेदाच्या रसाळवाणीतून बुद्धी जेव्हा भगवंताकडे सहज प्रवास करते, तेव्हा ती तद्रूप होती. तर शिल्लक कुठं राहती, केव्हा देहाला धारण करते, कारण ती उरतच नाही. हे समजायला पाहिजे, त्याला देहाला कळायला पाहिजे, हे ज्ञान मिळायला पाहिजे. म्हणून आम्हाला अंतरंगाशी बसाय जमत नाही, कधीच नाही. नाना परिभाष वशे स्तोत्र करू तुझ उद्देशे निर्विशेषा. हे एक एक काय कसं कोणतं कसं वर्णन करू सद्गुरुनाथा, कोणते शब्द वापरू? तुम्ही तर निर्विशेषण आहेत आणि विशेषण शब्दानं होतं. तुमच्या रूपाचं वर्णन करायला शब्दाच्या विशेषणानं हरिभरी शब्द वापरून वर्णन होतं. आणि शब्द तर तुमच्या आपशी जातच नाही, मग कसं वर्णन करू? काय बोलू, कसं करू मी? असा प्रश्न माऊलीला पडला. नाना परिभाषा वशे, नाना परिभाषाचा जरी विनियोग केला तर तुमचं वर्णन होत नाही हे कळतंय मला, तरी पण वर्णन करावं वाटते. जेव्हा कृष्ण परमात्मा विदुराच्या घरी आले, स्वागत करा वाटलं, घरात काही नव्हतं, कन्या खाल्ल्या, स्वागत झालं. भगवंत आले आणि त्यांच्या पत्नीने सालपट खाऊ घातले, देवाने सालपट बी खाल्ले. जेव्हा सद्गुरूंना सिद्धता करून दिली, ब्रह्मभाव जागा झाला आणि ब्राह्मी स्थिती भोगायला सुरुवात आरंभ झाला, तेव्हा 18 अध्यायाचा कळसा अध्याय म्हणते त्याला. ब्राह्मी स्थितीला देहामध्ये उत्पन्न झाली आणि ती अनुभूती त्या जीवाला आली. जीव भावाला तिलांजली दिली. मग त्या आनंदाच्या उपकारासाठी माझ्या गुरुनं आनंद प्रगट करून दिला आणि त्या आनंदाचा उपकार फेडण्याला त्यांची स्तुती कसं करू, त्यांना दर्शन कसं घेऊ, त्याला शरण कसं जाऊ, त्यांच्या त्या बोधातून त्यांच्या उतराई कसं होऊ, त्यांच्या त्या आदर्श ज्ञानाला काय उतराई होऊ, त्यांचं वर्णन कसं करू, कोणते शब्द त्यांना वापरू म्हणजे त्यांची स्तुती होईल? हा प्रश्न पडला माऊलींना. का? कारण तुम्ही निर्विशेष आहे. विशेषणाने शब्दाने वर्णन जर केलं तर काय होतं मी सांगतात पुढचं होत. स्तोत्र करू तुझे उद्देशे निर्विशेषा. भगवंता, कारण तुमचं वर्णन करायला मला शब्दाचं सहकार्य घ्यावं लागतं. स्तुती करायला मोठे मोठे शब्द वापरावे लागते, पण शब्द तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत, कारण शब्द हे अविद्या कार्य आहेत आणि त्याचं वर्णन जर शब्दानं केलं तर तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. तुम्ही शब्दाला आणि तुमचा संबंध होत नाही, कारण शब्दाच्या परेत तुम्ही निर्विशेष आहे आणि शब्द हे विशेषण आहे.
मग वर्णन कसं होईल? मग मी काय करू? हा प्रश्न ह्या ओळीत. आता पुढे बघा. जी हे विशेषणे विशेषजे, विशेषजे जे विशेषण धरून तुमचं वर्णन करायचं तर कसं करू? कोणतं विशेषण लावू? ऐका. ज्या विषयानं तुमचं वर्णन, तुमची स्तुती मला करायची इच्छा झाली तर ते कसं कसं करू? कोणते शब्द वापरू? हे मला कळत नाही. आता मग काय सांगितलं माऊलीनं? ते दृश्य नव्हे रूप तुझे. हा हो, हे जे दृश्य रूपाने तू प्रगटला ना, विवर्तवादात सांगितले ना की भगवंतच पूर्वरूपाचा परित्याग नव्हता, रूपांतरण बाणवणं म्हणजे त्याच्याच रूप त्यानं दाखवलं, तो प्रगट झाला. पण मूळ रूपात बाधा नाही आली, त्याच्यामध्ये विकार नाही झाला आणि तो जगत रूप बनला. त्याला म्हणतात विवर्त. स्तोत्र करू तुझ उद्देशे निर्विशेषा. स्तोत्र करू तुझ उद्देशे, तुझ्या वर्णनाची, तुझ्या स्तुतीसाठी मला तुझं स्तोत्र करायचे. कोणते शब्द वापरू आणि कशी स्तुती करू? तुम्ही तर निर्विशेष आहेत, मी काय करू? प्रसाद रंगायचं, जगताच्या भावाला फेकायचं, दृश्यातून निघायचं, द्रष्टा भावात यायचं, त्याला जीवनमुक्त म्हणायचं. नरे पदार विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुका. प्रसाद रंगायचं, जगत भावाला फेकून द्यायचं, दृश्याला टाकून द्रष्टा भावात यायचं, त्याला जीवनमुक्त म्हणायचं. दृश्याला टाकून, ऐका, दृश्याला टाकून द्रष्ट्यामध्ये यायचं, साक्षी भावामध्ये राहायचं. हो माऊली. द्रष्टा पाहतो, पाहणार द्रष्टा आहे, आम्ही नाही. आणि जेव्हा द्रष्टा पाहतो असं जाणीव झाली बुद्धीला तर ती साक्षी भावात येते, देहभावातून बाहेर जाते. तिथे सुख दुःखाची नाही रीती, ती आत्मदानाची स्थिती, ही वेदांताची बुद्धीला गती, इथं रामाची प्रतीती, नौकी देहाची प्रतीती. सलाम ज्ञानाला. राम राम. आत्मस्थिती ही ज्ञानाची रीती, तीच खरी आत्मस्थिती, नौकी देहस्थिती. भान आमचं आम्हाला झालं. लाखो ग्रंथाचं भांडाराचं ज्ञान खुल्ल केलं. बाकीच्या ग्रंथात कशाला जायचं? एका साखरेच्या कणानं पोत्याची चव दिली.